ह्या आजी आपल्याला या वटवृक्षाच्या मंदिराबद्दल माहिती देतील. वडाची माहिती देऊ ना. दगड दाखवा तुम्हाला, अनुभव दगड दाखवा, मग दगड दाखते तुम्हाला आणि मग सांगते तुम्हाला. तब तो डोंगरात दगड येतो बा, तब तो मोठा दगड बुरकावर आडवात तो डोंगरात पार. हा तो दूध प्याला या बाया बकऱ्या सोड्या बकऱ्या चारी डोंगराला गेला. त्या दगडा खालून निघाला वाघ, त्याची धरली बकरी धरलं. मग तो घरी गेला, म्हणला आई माझी दुधाची बकरी वाघाला धरली. आई म्हणली बाबा एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवरला. आईला सांगून येत होता तो वाघाच्या बाया खाला कुत्रा तो वाघ तिची बकरी. सकाळी उठला, दूध प्याला, बकऱ्या सोड्या त्या चारी दगडापर्यंत गेला. दगडा खालून निघाला वाघ, त्याची धरली बकरी धरली. तो घरी गेला, म्हणला आई माझी दुधाची बकरी वाघाला धरली. आई म्हणजे बाबा तू एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवरला. मग वाघ कुत्रा तो घरून येत होता तर वाघ बकरी खात होता. मग जसा घरा कोण आला तशी वाघाच्या डोक्यात तुला टाकली. मग म्हणला पिंगिरीचा बाजार होता, लोक बाजारात चालले होते. म्हणला माझ्या बहिणीला एवढा निरोप सांग का अर्धी भाकर तांब्यावर पाणी घेऊन ये. बहीण पिंगिरीतून येवत भावाची दुखदुखी उडत होती. बहीण आधी खाली कळशी कधी भावाचं तोंडूचं पाणी ओतलं, पाणी खाली पडलं. बहिणीला कळशी होती तशी मस्तकात घालून घेतली. मग ही 5 जीवाची रामोशी लोकांनी समाधी इथं दिली. हा वड लावला उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला, त्यांना सावली केली. त्या बाईची कळशी त्या भाऊची कुराड त्या वडाच्या फाडात. इथं जिजाबाई आली, इथं गरका घातला, इकडून गडवं गेली, गडावरून रातूरा शिवनेरीला गेली. शिवाजी महाराजचा जन्म शिवनेरीला झाला. या वरच्या धन्याना काय केलं, आडकी त्यांना पारून जी कट केली. तो धनी ह्या देवानं आठवड्यातच घराच्या बाहेर काढ. ह्या वाडाचा नाद कुणी करती नाही. मी लोक इथं नारळ पुढच्या तेवढे वामात जाळी ते कचरा पुचरा आखा फुलात लायते, वरचा वर लायते. एवढी सेवा मी करते. ही 2 धन्याची मालकी इकडे मराठी तिकडे ठाकर संबंध आहे, फक्त देवरामुशी. मग त्याची सेवा इकडे मी करते. मला काही पगार पाणी नाही. असे लोक याच्या यावाला येतात, आपण त्याचं तेल पाणी आणायचं, त्याचे देव लावायचे, झाडझूड करायचे. प्रसन्न ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी 3 एकर जागेत वटवृक्षाचा महावृक्ष आहे. त्याला आम्ही भेट दिली. ते पाहून आमचं मन समाधान झालं. त्या आजी मिळाल्या, त्या आजीने त्या वटवृक्षाबद्दल सगळं माहिती सांगितली. त्या पॉलिसचे मग गाबडी आहेत ना, पिंजऱ्या करून आणतात. त्या पिंजऱ्याकडे काही वस्तू काही उद्योग करतात, त्याच्यामुळे ते आम्ही देऊ ठेवले. अशा बाया आल्या का त्या बायामधनं वाजतात, गोडसाठी जागा होत नाही, बायांना नाही अडचण. हा त्याच्यामुळेच येते. हा पण मी काय सांगत ना आम्ही पहिलवान सकाळीच उठला, दूध प्याला, त्या बकऱ्या सोडल्या. त्या बकऱ्या चारी दगडापर्यंत गेल्या. दगडा खाली निघाला वाघ, त्याची धरली दुधाची बकरी धरल्यानंतर तो मग आई घरी गेला. म्हणला आई माझी दुधाची बकरी वाघाला धरली. आई म्हणजे ती एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवरला. मग आईला सांगून तो कुत्रा तो येत होता, त्या वाघ तिची बकरी खात होता. जसा घरा कोण आला तशी वाघाच्या डोक्यात कुराड टाकली. मग त्या दगडापासून ते लढत इथपर्यंत आली. पिंगिरीचा बाजार होता, लोक बाजारात चालले होते. म्हणला माझा एक निरोप सांगा, माझ्या बहिणीला अर्धी भाकर तांब्यावर पाणी आणायला सांगा. ती बहीण घेऊन आली. त्या भावाची फक्त दुखदुखी उडत होती. मग त्या बहिणीला खाली कळशी, त्या कळीचं तोंडात पाणी होतं, ते पाणी खाली पडलं. त्या बहिणीला धरली कळशी तशी तिच्या मस्तकात घालून घेतली. मग ही रामोशी लोकांनी 5 जीवाची समाधी इथं दिली. वड लावला, उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला, त्यांना सावली केली. तिची कळशी त्याची कुरड या वडाच्या खोडात. इकडं जिजाबाई आली, इथं दर्शन घेतलं. इकडून गडवं गेली, गडावरून रातोरात शिवनेरीला गेली. शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरीला झाला. एक रातभर इकडं थांबून आली. आमच्या पिंपरीच्या घरात शिवाजी महाराजाचा जन्म होत होता. म्हणजे शिवाजी महाराजाच्या जन्माच्या लय आधीचं झाड. मन प्रसन्न झाले. सिद्धीचे साधन जे आपण म्हणतो तेच आज हा का वटवृक्ष बघून एक नवचैतन्य, नवस्फूर्तीदायक असा वटवृक्ष आहे. प्रत्येक भारतीय अशी विनंती करतो की प्रत्येकाने महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेर शहराजवळील टेमगिरी या गावी येऊन या वटवृक्षाचं दर्शन घ्यावं अशी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वड पिंगीर गावचा मोठा वड हा एवढाच अख्या महाराष्ट्रापाशी एवढाच वड मोठा. लांबून माणसं इथे याच्यात वडाला.
वडासाठी वड पाहत्यात जात्यात मारुतीचं मंदिर पाहा दोघं तेवढं मंदिर आहे पाहायचं वड आहे पेमायचा तोय पाहायचा पण असा वड कुठंच नाही हा एवढाच वड आहे लय लांबून लांबून माणसं येतात या वडाला 3 एकर जागेत आहे बघा. हा 3 एकर जाग्यात आहे पूर्ण 3 एकर जाग्यात आहे हा वड बघा मित्रांनो, आम्ही प्रेमगिरी या गावात आलो आहे. सर्व व्यापारी संघटनेची चल घेऊन आलेलो आहे आणि आम्ही ह्या वटवृक्षाचं दर्शन घेतलं आणि आम्ही या दर्शनाने धन्य झालो. बाबा देवस्थान प्रेमगिरी प्रेम नाही बाबा हा वटवृक्ष प्रेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर जगमत बाबा देवस्थान आपलं सरचे स्वागत करीत आहे. कसं वाटलं वातावरण? वातावरण एकदम झकास. जोडीदारांची संगत एकदम झकास आणि नियोजनही एकदम झकास. वा 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 वा. चला काहीतरी एन्जॉय झाला बुवा.